मे महिन्यामध्ये 14 मेला वारा वादळ झाल्यामुळे पावसाने सगळं पत्र उरवलेली आहेत. तर याचे आम्ही पंचनामा केलेला आहे. तहसीलदार ऑफिस परत आलेलं आहे. याचं काही पुढचे प्रोसिजर झालेलं नाही. अजून आम्हाला काही नुकसान भरपाई भेटलेली नाही. तेवढी प्रोसिजर करावा. भरपाई नुकसान की द्यावी आम्हाला. काय काय नुकसान झालं होतं आपलं? पत्र उरली होती, टीव्ही सगळं नुकसान झालेले आहे. तांदूळ वगैरे सगळं भिजलेले आहेत. नोंद घ्यावी. त्या टायमाला तुम्ही कसं काय केलं, म्हणजे कशी तुमची व्यवस्था कशी झाली राहण्यापाण्याची? कशी आम्ही तशीच पावसामध्ये राहिलो. 5 दिवस अशीच आम्ही पावसामध्ये राहिलो. प्लास्टिक आपण आता ते जे उडलं होतं पत्र्याचं त्यांचं काम केलंय का? काय केलंय? कसं काय? आता करून घेतलंय काम. ते भेटायला पाहिजे ना. त्याचं घेतलंय त्याचं द्यायला पाहिजे ना आम्हाला. आपल्याजवळ एवढे पैसे पाहिजेत. कर्ज काढून घेतले, लोकांकडनं घेतलेले त्यांची द्यायला पाहिजेत. जे आंबिवली गावामध्ये 14 मेला गारपीट झाल्यामुळे सर्व लोकांची पत्रे घर म्हणजे असे कोणाचे पत्रे तर राहिलेच नाही. आणि परंतु काही लोकांना राहण्याची हेच नव्हती राहिली. काहींच्या भिंती पण कोसळल्यात. फ्रीज और लाईट पण नव्हती. 4 दिवस लाईट नव्हती तिकडे आंबिवली गावामध्ये. तर आम्ही आता तहसीलदारांना निवेदन दिलेलं आहे. तर त्याची त्यांनी आता दखल घ्यावा आणि जी नुकसानकी झालेली आहे ती त्यांना सगळ्यांना भरपाया मिळावा अशीच आमची मागणी आहे. आम्ही ग्रामपंचायतीसाठी पण गेलो होतो. ग्रामपंचायतला पण सांगितलं होतं का पंचनामा केलेला आहे त्याची भरपाई तुम्हाला अजून दिलेली नाही. ते त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे का जेव्हा वरून निधी येईल ती तेव्हा तुम्हाला भेटेल. अजूनपर्यंत त्याची या भेटलेच नाही. तर ते लवकरात लवकर त्यांनी द्यावा हा आमची शासनाकडे विनंती आहे.